शिवतारे बापू. अध्यक्ष महोदय, माझ्या या लक्षवेधीमध्ये 3-4 विषय आहेत. एक टनेल आहे, खुपटेवाडी आहे, जानाई सिरसाई आहे. या 3 विषयांबद्दल माझ्याही लक्षवेधी होते आणि ते क्लब करून दिलेले. अध्यक्ष महोदय, प्रथमतः बोगद्याच्या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिनांक 9/2/2025 रोजी पत्र दिलं होतं. या बोगद्याची लांबी थोडीशी कमी करावी. त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात बागायती गाव म्हणून प्रसिद्ध असणारं फुरसुंगी गाव, ज्याचा कांदा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, ऊस महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावर फुरसुंगीचा आखाडा प्रसिद्ध आहे, अशी बागायती सगळी मंडळी आहेत. आणि हा बोगदा हा जवळजवळ पुढे 34-90-900 पर्यंत जर गेला, म्हणजे लोणी काळभोरच्या बाउंड्रीपर्यंत जर गेला, तर फुरसुंगी गाव संपूर्ण वाळवंट होऊन जाईल. त्याचं निव्वळ पाझर पाण्यामुळे हा संपूर्ण भाग बागायत आहे आणि अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती की हा बोगदा 3 TMC पाणी, समजा हे 2 किलोमीटर कमी केलं तर काय वाचून 100-200 MCFT 300 MCFT कमी जास्त होईल, पण त्याच्यामुळे निश्चितपणे ही जमीन वाचावी म्हणून तो बोगदा कमी करावा अशा प्रकारचं मी पत्र दिलं होतं. त्या पत्राला माननीय मंत्री महोदयांचं उत्तर आलं आहे. थोडंसं दिशाभूल करणारं डिपार्टमेंटने उत्तर दिलं असं माझं मत आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये संबंधित शेतकरी आणि तिथले प्रमुख लोक यांच्याशी मंत्री महोदय, माझ्यासकट राहुल कुल, आम्ही सगळे एकत्र बसून या बाबतीत फॅक्ट काय आहे त्या बाबतीतली चर्चा करून एक जर घेतली तर आपल्याला वस्तुस्थिती माहीत पडेल आणि योग्य निर्णय होईल. आणि म्हणून या बाबतीत एक बैठक घ्यावी. दुसरा जो विषय आहे तो खुपटेवाडीचा आहे. आता खुपटेवाडीला माननीय राहुल कुल साहेबांनी पाणी मागितलं. ते का मागितलं की पुरंदरमध्ये 3000 एकरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, तिथे वाचलेलं पाणी जे आहे ते त्यांच्या तालुक्यात जाऊन टाकलं. महाराष्ट्र जलसंपत्ती अधिनियम 2005 मी मंत्री होतो, अनेक केसेस मी हँडल केलेले आहेत. त्यानुसार निश्चितपणे एका तालुक्याचं पाणी दुसऱ्या ठिकाणी देता येत नाही, नंबर 1. नंबर 2, जेव्हा ह्यांनी मागणी केली आहे त्याच वेळेस डिपार्टमेंटला हे जर पाणी जे आत्ता तर भूसंपादन सुरू आहे, पण हे वाचलेलं जे पाणी आहे ती पुढची माझी जी गावं आहेत, राजुरी, रिसे, पिसे, या सर्व गावांना द्यावं असा प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्तावसुद्धा प्रलंबित आहे. आणि म्हणून माझी आवश्यकता नसेल पाण्याची तर दिलं तर मी काय हे करणार नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा राहुलजी मी पत्र दिलं होतं की पुरंदरचं उपलब्ध असणारं पाणी पुरंदरलाच दिलं पाहिजे, कायद्याने देता येत नाही. आणि म्हणून ज्या काय प्रशासकीय मान्यता वगैरे दिल्या आहेत या बाबतीत फेरविचार करावा. निश्चितपणे ते कायद्याला धरून नाही. आणि मग त्या बाबतीत सुद्धा एक बैठक एकत्रच जर बैठक घेतली तर ते कायद्याचे सर्व जे काय नियम आहेत ते देखील मी अधोरेखित करेल. तिसरा जो आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे जानाई सिरसाईचं 350 कोटीचं काम. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला मंत्री महोदय आकडे सांगतो. आकडे 2017-18 पासून 24-25 पर्यंत जे पाणी मिळाले, या योजनेला उपलब्ध पाणी आहे 3.5 TMC. पाणी किती मिळालं आहे 2017? 430 MCFT. पुणे शहर 22 TMC पाणी वापरते आणि त्या शृंखलेतून येणारा जो कालवा आहे त्या कालव्यातून वरवणच्या तलावामध्ये पाणी सोडलं जातं. 300 MCFT, 400 MCFT, 1500 MCFT पाणीच उपलब्ध नाही. आणि जसं जसं पुण्याचा वापर मंत्री महोदय वाढेल तसं इथे पाणी उपलब्ध होणार की नाही अशी शंका आहे. नंबर 1, खाली संसरकट नावाची योजना आहे. गेली 10 वर्ष ती याच प्रकारची योजना आहे, ती बंद आहे. त्यामुळे मागे पुढे या योजनेला पाणी मिळण्याचाच प्रॉब्लेम होणार आहे. आणखी एक GR त्याच्यामध्ये असा आहे, या योजनेसाठी उपलब्ध असणारं कन्व्हेन्शनल मेथडने पाणी होतं 3.5 TMC. बंद पाईपलाईन केल्यानंतर 1 TMC पाणी शासनाने कमी केलेलं आहे. म्हणजे आता राहुलजी आपल्याला फक्त 2.5 TMC पाणी मिळणार आहे. आणि त्याच्यातून किती पाणी मग तुम्ही बंद पाईपलाईन्समधून सुद्धा देऊ शकताय. पाणी कमी उपलब्ध असल्यामुळे 350 कोटी रुपये इथे खर्च करण्याऐवजी नीरा आणि करा जोड प्रकल्प, त्याला मान्यता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्री महोदयांनी दिलेली आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. 4 TMC पाणी उपलब्ध आहे, शाश्वत पाणी आहे. बारामतीची 29 गावं आणि त्याचप्रमाणे पुरंदरची 10 गावांसाठी ही योजना आहे. या योजनेला जर आपण हे पैसे वापरले तर त्याचा जास्त फायदा होईल.
पाणी कमी उपलब्ध असल्यामुळे माझं हे म्हणणं आहे, शासनाचे पैसे व्यर्थ जाऊ नये म्हणून फेरविचार एकदा जरूर करावा अशा प्रकारची विनंती करतो की त्याच बैठकीमध्ये या बाबतीत सुद्धा आणखी एक तिसरा प्रश्न घ्या बापू. हे प्रश्न नाही, पुरंदरच्या संदर्भामध्ये मंत्री महोदय मी आकडे सांगतो. हवेलीला 0.14 TMC पाणी आहे, दौंडला पाणी 0.59 TMC 3760 हेक्टरला आहे, पुरंदरला पाणी 14,450 हेक्टरला 2.27 आहे आणि बारामतीला 6,398 म्हणजे 1 TMC पाणी आहे. हे पाणी वाटप 100% झालेलं आहे. त्यामुळे खुपटेवाडीला पाणी कुठून देणार हा प्रश्न आहे आणि म्हणून निश्चितपणे या बाबतीमध्ये माझं उपलब्ध असणारं पाणी हे आम्हालाच मिळालं पाहिजे अशी मानसिकता आहे. निश्चितपणे त्या बाबतीत विचार करून बैठका लावूनच याच्यातून मार्ग निघतील. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, फुरसंगी बोगद्याच्या संदर्भात जो मुद्दा सन्माननीय ज्येष्ठ सदस्य मान्य शिवतारे बापूंनी उपस्थित केलेला आहे. आता फुरसुंगीच्या त्यावेळी प्रकल्प तयार करताना तर सगळा विचार झालेला आहे. तथापि आपण आता जी सूचना केलेली आहे की त्या फुरसंगी गावाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न तयार होतील, तपासून पाहू आपण. कारण शेवटी लोकहितासाठीच आपण निर्णय करतो. तशी वस्तुस्थिती असेल तर आपण एक 4-5 किलोमीटरचा पर्यंत तो फक्त संबंध आहे. पूर्णतः बोगद्या बाबतीत आपण पुनर्विचार करत नाही. पण 34 किलोमीटरमध्ये एक 3-4 किलोमीटर संदर्भातला मुद्दा येईल, तो आपण निश्चितपणे तपासून पाहू. अध्यक्ष महोदय, यामध्ये जो पुरंदर उपसा सिंचन योजनेबद्दल जो कुपटेवाडीचा मुद्दा उल्लेख आहे, ज्या ठिकाणी साधारण 2200 हेक्टर जमीन त्या 14 गावातील लोकांना पाणी द्यायचा प्रश्न आहे. आता अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य जे म्हणत आहेत की MWRAच्या नियमाप्रमाणे एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यातून, तर ते कायदेशीर बाब तपासून पाहू. म्हणजे आपण आपल्याकडे जी माहिती ती आपण मला द्या. एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी देण्यासंदर्भात ज्यावेळी प्रश्न तयार होतो त्यातमध्ये काय कायदेशीर अडचणी आहेत. पण मला वाटतं एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात अडचणी येणार नाही. पण तथापि आपला जो आक्षेप आहे की याच्यामध्ये आपल्या तालुक्याचं पाणी कमी होऊन किंवा आपल्या तालुक्यातील उर्वरित भागाला पाणी दिलं गेलं पाहिजे, त्यावेळी उर्वरित पाणी असेल तरच मग द्यावं असा आपला आग्रह आहे. निश्चितपणे याच्यामध्ये काही पाण्याचा वाद उपस्थित करायचा नाही आपल्याला कुपटेवाडी संदर्भात, कारण त्यांनासुद्धा पाणी आवर्षण गावालाच पाहिजे. जे 14 गावं आहेत, मला वाटतं तो एक समन्वयाने प्रश्न सोडवता येईल आपल्याला. काही मला त्यासाठी बैठक आपण घेऊ, त्यामध्ये एकत्रित चर्चा दोन्ही आपण आणि सन्मान्य आमदार राहुल कुल साहेबांचा त्या ठिकाणी एकत्रित विचार आपल्याला करता येईल. अध्यक्ष महोदय, जनई सिरसई संदर्भात आपण जो मुद्दा सांगितला उपस्थित केलेला आहे, यामध्ये आता खरं म्हणजे ही मान्यता देताना तर म्हणजे यापूर्वी या सगळ्या गोष्टीचा विचार झाला असला पाहिजे. पाणी किती उपलब्ध आहेत, वास्तविक हे ओपन कालव्यातून देण्याऐवजी बंदिस्त नलिकेतून यासाठी द्यायचं आपल्याला की पाणी उपलब्ध पाण्यामध्ये आपलं सिंचन करायचं. अध्यक्ष महोदय, महत्त्वाचा मुद्दा काय आहे की पुणे महानगरपालिका जी अमर्याद पाणी वापरते, साधारण 16 TMC पाण्याची मंजुरी असताना 22 TMC पाणी वापरतात, 23 वापरतात. आणि अध्यक्ष महोदय, जे नियम आहेत की महापालिकेने वापरत असलेल्या पाण्याचं 80% पाणी रिसायकलिंग करून नदीत सोडायचं असतं, की जे खाली सिंचनाला जे कम्युनिटी इरिगेशन खाली आहे. दुर्दैवाने आज पुणे महापालिकेकडे अशी कुठली व्यवस्था नाही आहे ना. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची तीच अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, या संबंधामध्ये पुणे महापालिकेला मी सूचना दिलेल्या आहेत की जर त्यांच्या वापरातलं पाणी रिसायकल केलं नाही, तेवढे टक्केवारी पाणी अध्यक्ष महोदय त्या महापालिकेत आम्हाला कमी करावं लागेल, की ज्यामुळे आपला जो मुद्दा आहे की सिंचनाला पाण्याचा परिणाम होतो तो आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी देता येईल. निश्चितपणे या सगळ्या बाबतीतलं धोरण जे आहे हे करताना आपण एकत्र बैठक घेऊन अध्यक्ष महोदय निश्चितपणे विचार करू. चला कुल साहेब बोला. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं त्याबद्दल आभार. परंतु माननीय विजय बापूंनी काही मुद्दे उपस्थित केले, ते रेकॉर्डवर चुकीचे राहू नये म्हणून मुद्दा मी उभा आहे. पहिला त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की खुपटेवाडीला पाणी देताना पुरंदरचं कमी करू नये, पण बापूंना जलसंपदा राज्यमंत्री ते राहिलेले आहेत. पुरंदरमधलं सगळंच पाणी देताना ते दौंडमधून दिलं गेलं, हे कदाचित त्यांच्या विस्मरणात गेलेलं असावं. त्यांना स्मरण करून देण्यासाठी मी उभा आहे. आणि त्यावेळी सुद्धा दौंडचं पाणी कमी करून आपण पुरंदरला दिलं, त्यावेळी आम्ही शेतकरी म्हणून कधीच विरोध केलेला नाही. प्रश्न घ्या कुल साहेब, प्रश्न घ्या. चुकीचे रेकॉर्ड होऊ नये म्हणूनच मी उभा आहे. प्रश्न घ्या. त्याच्यामध्ये बापू तुम्ही माझ्यानंतर बोला ना. आणि प्रश्न घ्या कुल साहेब. आपण त्यानंतर दुसरं त्यांनी जे काही मुद्दा उपस्थित केला की जानाई शिरसाईचं पाणी म्हणजे तुम्ही बंद नळीतून करू नये,
आमचा पाठिंबा निराकराला पैसे खर्च साहेब, करायला आपण काहीच प्रश्न अडचण घ्या. नाही, परंतु कुठलंही नकारात्मक करणं योग्य नाही. आणि मुद्दाम मी आभार मानतो मान्य मंत्री महोदयांचे ठीक आहे. की ज्यांनी मुळशी संदर्भातला निर्णय केल्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी निर्णय केल्यामुळे आणि आपल्याकडे बरेचसे अव्यवहार्य निर्णय पूर्वी झालेले असल्यामुळे त्याच्यावर पडदा पाडण्यासाठी, सगळ्यांना पाणी उपलब्ध करण्यासाठीच मी सातत्यानं टाटाचं पाणी या भागामध्ये आणावं म्हणून प्रयत्न करत होतो. दोन्ही समित्या झाल्या, त्यासाठी मी आग्रही होतो. त्याच्यामध्ये दोन्ही समित्यामध्ये सदस्य म्हणून मी साहेब, काम प्रश्न- केलंय. आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी राज्यमंत्री म्हणून सुद्धा जी उत्तरं मला दिलेली त्याची मला कल्पना आहे, परंतु वादाचा मुद्दा उपस्थित करण्याच्या ऐवजी सगळ्यांना पाणी कसं मिळेल या संदर्भामध्ये आपण माननीय विखे पाटील साहेबांनी बैठक घ्यावी आणि शेतकऱ्यातला प्रादेशिक वाद करण्याच्या ऐवजी सगळ्यांना समतोल पाणी वाटप कसं होईल या दृष्टीनं माननीय महोदय, विखे पाटील साहेबांनी मला बैठक फक्त घ्यावी एवढी एक गोष्ट विनंती राहुल राहील. कुल जे बोलले आहेत ते उत्तर द्यावं. रेकॉर्डवरून योग्य राहणार नाही. त्यांचं दौंडचं पाणी धन्यवाद, कमी अध्यक्ष करून महोदय. तुम्हाला पाणी करून हे जसं दिलं. ज्या वेळेस हा आदरणीय डीपीआर राहुल झालाय सांगितलं तसं त्या डीपीआर पासून दौंडप्रमाणे ही श्रीगोंद्यात सगळ्या सुद्धा फिगर, अनेक ह्या सगळ्या ठिकाणी फिगर आहेत. चिकट, शार्पट त्यामुळे जमिनी दौंडचं झालेल्या पाणी आहेत, कमी अध्यक्ष. करून तुम्हाला पाणी दिलं हे चुकीचं आहे. डीपीआर प्रमाणे सर्वांना जावं लागते आणि डीपीआर मध्ये जे दिलेलं आहे त्याप्रमाणे दौंडला 4,760 हेक्टरला पाणी आहे, पुरंदरला 14,500 450 हेक्टरला पाणी आहे. आमचं पाणी कोणत्याही परिस्थितीत, पुरंदरचं पाणी कोणत्याही नियमानुसार, कायद्यानुसार देता येत नाही. म्हणून मगाशी मी म्हटलं या बाबतीत असणारा महाराष्ट्र जलसंपत्ती अधिनियम 2005 याच्या सकट बैठकीत मी आपल्याला सांगेल. इव्हन गुंजवणी धरणामधला ठीक आहे, मंत्री प्रश्न महोदय घ्या बापू. एक मिनिट. आणि म्हणून ते चुकीचं दुसरं जाणारी सरसाईला माझा विरोध नाही, राजकारण करतायत ते. आहे. विरोध नाही माझा. ठीक आहे, चला. मी त्यांना सांगितलं की पाणी कमी आहे, मंत्री महोदय त्याचा विचार मंत्री करावा महोदयांनी आणि समर्पक उत्तर फेर देण्यास विचार बैठक करा. लावणार आहेत. बैठकीमध्ये आपल्या विषयाचे मुद्दे आपण मांडावेत. सन्मान्य बापूंनी जो मुद्दा मांडला आणि मी म्हटलं पण आपणही निर्देश दिले, एक बैठक घेऊ आपण, विनाकारण विसंगती राहू नये, समज गैरसमज होऊ नये, कारण नसताना चुकीचं काही रेकॉर्डर येऊ नये. बैठक घेऊ, अध्यक्ष महोदय मार्ग काढला जाईल. ठीक आहे. महोदय